नमस्कार, प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, करवीर पंचायत समिती कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था या पतसंस्थेच्या आभाराच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत। या पतसंस्थेमध्ये ज्यांनी आपल्या आयुष्याची पुंजी लावली, बचत म्हणून ठेवली आणि ज्यावेळेला भविष्यकाळात अडचणीत येईल त्यावेळेला ती वापरता यावी म्हणून या पतसंस्थेत हे पैसे ठेवले, ते आज सगळेच अडचणीत आले। पण विश्वासाने ही पुंजी ठेवली, त्यांचा सगळ्यांचा विश्वासघात झाला। जादा व्याजदराचं आमिष त्यांना दाखवलं गेलं। ही पतसंस्था शासकीय आहे अशा पद्धतीचा आभास निर्माण करण्यात आला। आज ते सगळे हवालदिल झाले। ना व्याज मिळालं ना मुद्दल मिळाली। ज्या कारणासाठी त्यांनी ही ठेव ठेवली होती त्यात कुठली गोष्ट म्हणजे त्यांची साध्य झाली हा विचाराचा भाग आहे। त्यांना आजारपणात पैसे मिळाले नाही, मुलांच्या लग्नासाठी पैसे मिळाले नाही, घर खरेदी फ्लॅट खरेदी यासाठी पैसे मिळाले नाही। हे सगळेच आज रस्त्यावर आले। केलेली बचत ही भविष्यकाळाची आपली व्यवस्था म्हणून ही संपूर्ण फेल गेली। आणि मुख्य म्हणजे हे सगळेचे सगळे पैसे हे निवृत्तीनंतरचे पेन्शनचे होते। त्यामुळे ही सगळी मंडळी आज जास्त अडचणीत आलेली दिसून येतात। आपण यातील काही जणांच्या आज परिस्थिती काय आहे आणि ते कशा अडचणीत आले याचा उहापोह करणार आहोत। काही जणांची आपण पॉडकास्ट तयार करत आहोत। आपण माहिती घेऊया। साहेब, आपलं नाव सांगा आणि आपण एक्झॅक्टली कुठं काम करत होता? माझं नाव प्रदीप आष्टेकर। मी पंचायत समिती करवीर येथे आरोग्य विस्तार अधिकारी म्हणून 2013 ते 2019 पर्यंत कार्यरत होतो। आपण जिल्हा परिषदच्या सेवेतून कधी निवृत्त झालात आणि या पतसंस्थेकडे कसे वळलात? मी सप्टेंबर 2019ला जिल्हा परिषदेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालो। ही जी करवीर पतसंस्था आहे ही पंचायत समिती करवीरच्या आरोग्य विभागाला लागूनच होती आणि त्या पतसंस्थेचे शेजारीच आमचं आरोग्य विभागाचं ऑफिस होतं। त्यामुळे डेली जे कर्मचारी जे तिथं काम करणारे होते त्यांची आणि संचालक मंडळ यांच्या मीटिंग वगैरे सगळं आम्हाला समोर करायचं। आणि सर्व शासकीय कर्मचारी होते, ग्रामसेवक, शिक्षक, ग्रामसेवक होते, बांधकाम विभागाचे लोक होते, शिक्षण विभागाचे लोक होते, अशी वेगवेगळ्या डिपार्टमेंटची लोक संचालक मंडळावर काम करत होती। आणि ही शासकीय संस्था असल्यामुळं आमचा एक विश्वास होता, सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा ह्या पतसंस्थेवर विश्वास होता। आणि जोपर्यंत मयत मॅनेजर तिथले परेट जिवंत होते तोपर्यंत तिथला व्यवहार सुरळीत आहे असं भासत होतं। प्रत्यक्षात जे काही होतं ह्याच्या अगोदर होत होतं ते काही कुणाच्याही निदर्शनास आलेलं नाही। पण आम्ही जे पैसे तिथं ठेवत होतो, एक तर शासकीय सेवा संस्था आहे हा विश्वास होता, सर्व संचालक मंडळ शासकीय आहे, हे कुठेही आम्हाला जागा देणार नाही हे होतं। तिसरं म्हणजे शासकीय कार्यालयातच ही पतसंस्था आहे हा एक विश्वास होता। शासनाच्या लोकांच्या कार्यालयात ही पतसंस्था चालू होती। आणि चौथं म्हणजे ज्यावेळेला आम्ही त्यांना पैसे मागू, ठेवी आम्ही ठेवत होतो पण आमचे पगार वेळच्या वेळेला व्हायचे नाहीत। मग पगार होत नाहीत म्हटल्यावर महिना अखेर झाला की आम्हाला ओढताना व्हायचे। मग आम्हाला जेवढी गरजेपुरती लागायची तेवढे आम्ही ठेवीवर कर्ज घ्यायचं आणि ते आम्ही फोनवर जर सांगितलं तरी आम्हाला एक तात्काळ एक अर्ध्या तासात पैसे आम्हाला किंवा चेक दिला जायचा। आणि ते आम्ही त्याचं व्याज काय असेल ते 15 दिवसात पगार झाला की व्याजासहित आम्ही पैसे परत करत होतो। म्हणून आमचा एक विश्वास होता। म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर आम्ही त्याच पतसंस्थेत पैसे गुंतवले। तुमचे किती पैसे आज गुंतलेले आहेत? 2024 पर्यंत माझे 2.5 लाख रुपये गुंतलेले आहेत। हे पैसे कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही तिथं ठेवलेत? आम्हाला सांगितलं म्हणजे तिथली जी कुणावरती तुमचा भरोसा होता? कुणी तुम्हाला इन्स्टिगेट केलं? आमचा भरोसा होता तिथली मॅनेजर जे होते तिथले जे क्लार्क लोक होते, संचालक मंडळ, ग्रामसेवक मंडळी सगळी यायची तिथून।
आम्ही गेलो की ते आम्हाला सांगायचे आमच्या संस्थेत कधी व्यवहार सगळे चांगले चालू आहेत, ए ग्रेड मिळालेला आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला पैसे पाहिजे असेल तुम्ही फक्त आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला पैसे देतो. मग कर्ज रूपानंच द्यायचे आम्हाला ते, पण कर्ज रूपानं दिल्यावर आम्ही ते 15 दिवसात लगेच पेड करत होतो पैसे, व्याजासहित काय असेल ते. कधी कधी आमच्या ठेवी ठेवलेल्या असेल त्या ठेवीवर आम्ही कर्ज घ्यायचं आणि ते ठेवीचं ठेवलेले याचे पैसे व्याजासहित आम्ही सगळे पेड केलेले आहेत. रिटायर होताना माझ्या अंगावर एकही कर्ज त्या संस्थेचं नव्हतं आणि नाही पण. आणि मी जे विश्वासानं ठेवली, कारण कसं आहे ती संस्था 7 वर्षात दामदुप्पट पैसे करायची. आत्ताचे मुलं सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत, पण त्यांना नोकऱ्या नाही आहेत. आम्ही आमच्या मुलांना सांगितलं की बाबांनो आम्हाला एक रिटायर झाल्यावर पेन्शन आहे, तुम्हाला काय, तुम्हाला काहीच नाही. म्हणून आम्ही ह्या पतसंस्थेत थोडे दर महिन्याला आमच्या पेन्शनमधून आलेले पैसे आम्ही दामदुपटीला म्हणून ठेवायला चालू केले. थोडे पैसे ठेवत असताना त्यांनाही आम्ही सांगितलं हे आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आम्ही तुमच्या पतसंस्थेत थोडे दरमहा पैसे देणार, दर 6 वर्ष आली की दामदुप्पट होणार, ते परत तुम्ही असं करा. मुलांना पण सांगितलेलं की ज्या वेळेला तुमचं वय 60 होईल त्यावेळेला आम्ही जी शिदोरी साठवलेली आहे त्यावर तुम्ही जगू शकता, तुम्हाला पेन्शन नाही, ही संस्थेची पेन्शन आणि संस्था आपली आहे असं आम्ही सगळ्यांनी समजलेलं. पण ही एवढी घुशी लागली आहे हे आम्हाला नंतर कळालं. तुम्हाला कधी समजलं की आपले पैसे हे आता आपल्या पैसे आपल्याला परत मिळणार नाहीत, याची जाणीव तुम्हाला कधी झाली? साधारणतः जून, जुलै, सप्टेंबर 24 साली आम्हाला पैसे मिळणार नाहीत ह्याची खात्री पटली. आणि त्याच्या अगोदर ह्या संस्थेचे व्यवहार चालू होते, म्हणजे पैसे ठेवून घ्यायचे पण पैसे कोणाला देत नव्हते. ते बऱ्याच लोकांनी मे 24मध्ये देखील ठेवलेले आहेत. पण आम्ही पैसे मागायला गेलो की लेखापरीक्षण चालू आहे आणि त्यामुळे तुम्हाला पैसे देता येत नाहीत, परीक्षण लेखा होऊ दे मग तुम्हाला आम्ही पैसे देतो असं आम्हाला क्लार्क आणि क्लार्क सांगायचे, मॅनेजर मयतच झाले होते. आता या पतसंस्थेमध्ये गुंतलेले तुमच्यासारख्या अनेकांचे पैसे परत मिळवण्यासाठी सध्या कोर कमिटी जोरदार प्रयत्न करते. आता ती बऱ्यापैकी चांगल्या टप्प्यावर आलेलं आहे असं दिसून येत आहे. आता तुम्हाला या पतसंस्थेमध्ये तुमचे गुंतलेले पैसे परत मिळतील असा आशावाद वाटतो का? आता जी कोर कमिटी आहे आणि ज्या सुभराव पवार सेवानिवृत्त लेखापाल जिल्हा परिषदेचे ह्यांनी जोर धरला आणि ह्यांच्या टेक्निकनं हे जे काही वाटचाल चालू आहे ह्यामुळं आम्हाला आशा आहे की हे पैसे आम्हाला मिळतील म्हणून. ह्याच्या अगोदर सुभराव पवारनी जर का हा प्रयत्न केला नसता तर कुठल्याही ठेवीदाराने पैसे बुडीत आहे समजूनच ग बसले असतील सगळे, आमचे पैसे बुडले आता काय नाही. पण एकच आम्हाला वाघ असा मिळाला की कुठल्याही पैसे घेतल्याचे ते सोडणार नाहीत, ही आम्हाला खात्री पटल्यामुळं आम्ही सुभराव पवारांच्या पाठीशी आहे. काहीही झालं तरी आम्ही त्यांना पाठिंबा कायम आमचा असणार आहे. धन्यवाद. करवीर पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेमध्ये अपहार जो झालेला आहे त्या म्हणजे ठेवीदारांचे आपण मुलाखती घेत आहोत. ते सध्या किती अडचणीत आहेत, काय आहेत हे आपण शोधत आहोत. प्रचंड मोठ्या रकमेला अडकलेले हे सर्वसाधारण ठेवीदार, छोटे मोठे सगळेच ठेवीदार आहेत, हे आज प्रचंड अडचणीत आले. असेच एक नवीन ठेवीदार आपल्या समोर आहेत. आपण त्यांचा पहिला परिचय विचारूया आणि त्यांचे किती पैसे आणि कशा पद्धतीने अडकले गेले याविषयी माहिती घेऊया. साहेब, आपण आपलं प्रथम नाव सांगा आणि आपण काय व्यवसाय करताय आणि इथं पैसे आपण कसे ठेवले, कुणा सांगण्यामुळे ठेवले, असा सविस्तर वृत्तांत सांगा. माझं नाव मनोहर यशवंत जाधव. मी मूळ राहायला सरनोतवाडी इथं आहे. मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. म्हणजे जी आमची पंचायत समिती जिल्हा परिषदेची जी काही कामं असतील ते करत असतो. आणि सरदार जाधव हे व्यक्ती म्हणजे बांधकामला असल्यामुळं सुपरवायझर, त्याने आम्हाला सांगितले की बाबा इथं पतसंस्था आमची चांगल्या पद्धतीनं आहे आणि ह्यात तुम्ही पैसे इन्व्हेस्टमेंट करत राहिला तर व्याजाचाही थोडा 1% जास्त दर आहे, तर बघा त्याप्रमाणे आम्ही सगळे ते गुंतवणूक करत आलेलो आहे. आणि आता माझे आणि माझ्या मिसेसचे असे दोघांचे मिळून आमचे किमान 40 लाख रुपये आता तिथं आहेत. आणि आज आमची अशी अवस्था झाली की आता
मी पण वयामानानुसार माझ्या कामाची आता जरा हे आल्यामुळे मला अडचण आहे आणि माझ्या इतर कामासाठी मुलांच्या लग्नासाठी किंवा घर बांधकामासाठी म्हणून इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे होते. हे आज आता वर्ष दीड वर्ष झालं ते परीट मेल्यापासून त्या लोकांनी आम्हाला आजपर्यंत कुठल्याही पद्धतीचा एकही रुपया परत दिलेला नाही. वारंवार मागणी करून सुद्धा त्यांनी परत दिलेलं नाही. तेव्हा सरदार जाधवनी प्रत्येक वेळेला जे पैसे घेतले ते माझ्यासमोर त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी एफड्याच्या पावत्या तेवढ्या करून दिले. म्हणजे आत्ता प्रत्येकजण आपल्या हातवर करत आहे. तरी यातनं काय लवकरात लवकर जसं बेनिफिट मिळेल. एकूण तुमचे किती पैसे या पतसंस्थेमध्ये अडकलेले आहेत? 40 लाख रुपये अडकले. तुम्ही आता पस्तावा होतो का आणि पश्चाताप होतो का? आता पश्चातापच झालाय की. प्रस्ताव कशामुळं पश्चाताप झाला? कोणत्या कारणासाठी तुम्हाला हे पैसे तुम्ही साठवले होते? मुलांच्या लग्नासाठी, बाकीचं बांधकामासाठी. आता आम्हाला दुसरं कुठलं काय येणार आहे काय? आम्ही काही गव्हर्नमेंट कर्मचारी नाही आहे. त्यांच्या सांगण्यावरनं आम्ही गव्हर्नमेंट कर्मचारी पतसंस्था आहे, तर कुठलाही तुम्हाला धोका नाही किंवा आम्ही कोणत्याही परिस्थितीत कुणाचं म्हणजे सगळे गव्हर्नमेंट कर्मचारी असले म्हणजे 100% वसुली आहे आणि तुम्ही कधीही तुम्हाला लागेल त्यावेळेला आम्ही सांगेल त्यावेळेला रक्कम तुमची देण्यास पात्र आहे असं सांगितल्यामुळे आम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मी सौ पद्मावती मनोहर जाधव, राहणार सरनोबतवाडी. आपण शासकीय नोकरीला होता? नाही, माझे मिस्टर पंचायत समिती जिल्हा परिषदची कामं घेतात, सरकारी कॉन्ट्रॅक्टर आहेत ते. अच्छा. आपल्या नावावरती किती पैसे साधारणपणे गुंतलेले आहेत या पतसंस्थेमध्ये? 20 लाख आहेत. तुमचे 20 लाख रुपये साधारणपणे आहेत. आणि कुणाच्या सांगण्यामुळं तुम्ही इथं पैसे ठेवलात? सरदार जाधव ते पंचायत समितीला आहेत कामाला, त्यांच्या सांगण्यावरनं आमचे घरेलू संबंध आहेत त्यांच्याबरोबर. एकत्र हे काम करायचे तेव्हा ते आमच्या घरी येणं जाणं ते सगळं आहे त्यांचं. त्यांच्या सांगण्यावरनंच आम्ही ठेवलेत पैसे. आता ते काय म्हणतात? आता तेव्हापासून चालू आहे परटांच्याकडनं यांच्याकडनं सांगतो आम्ही तुमचे पैसे कधी बुडणार नाहीत असं म्हणतात ते. देतो नाही असं नाही, देतो. पतसंस्थेत 10 रुपये आता मला वाटतंय अगदी काही 1-2-3 लाख रुपये शिल्लक असतील. आता तुमच्या एकटेचे पैसे 20 लाख रुपये आहेत आणि असे जवळपास बातमी पेपरला 25 कोटी 80 लाखाच्या दरम्यान अपहार झालेला आहे. तुमचे पैसे आता ते कसे देतील असं आपल्याला वाटतं? काय शेवटी आम्ही कोर्टात घातलंय, त्यांची प्रॉपर्टी नील करून काय ना काय करून आमच्या गरीबाचे पैसे दिलंच पाहिजे त्यांना. कारण त्यांच्या सांगण्यावरनं आम्ही पैसे गुंतवलेत तर त्यांनी द्यायलाच पाहिजेत नाही. करवीर पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेतील जे अपहार रक्कम आहे ती अपहार रक्कम ज्या सभासदांची ज्या ठेवीदारांची आहे त्या ठेवीदारांची आपण मुलाखती घेत आहोत. असेच एक ठेवीदार आपल्या समोर आले, भगिनी आलेले आहेत, ताई आलेल्या आहेत. त्यांचा आपण परिचय विचारू, त्यांचा व्यवसाय विचारू. ताई, आपला पहिला परिचय सांगा, ओळख सांगा आणि आपण काय व्यवसाय करताय? माझं नाव सौ अलका लक्ष्मण बाबर. मी पंचायत समिती करवीरजवळ माझा चहाचा गाडा आहे, गणेश टी स्टॉल म्हणून. तुमचा चहाचा गाडा आहे म्हणजे तुम्ही शासकीय सेवेत नाही? तुमच्या चहाच्या गाड्यात म्हणजे तुमचा आणि या कर्मचाऱ्यांचा सगळ्यांचा नित्य संपर्क असणार चहाच्या माध्यमातून आलेला आहे. अच्छा. तुमचे किती पैसे अडकलेत? 23 लाख. 23 लाख रुपये चहाच्या गाड्यातून? नाही, ते माझ्या आई वडिलांचे पैसे आहेत. त्यांनी दानवीला आमची शेती होती वडिलांची, ते त्यांच्या घरासाठी त्यांनी ती शेती विकली. बर. आणि ते पैसे नित्य गुंतवलेले. म्हणजे कसं घर बघायचं चाललेलं, मग इथनं घेऊन तिथं गुंतवायचं घरासाठी, असं आमचं चाललेलं आहे. पतसंस्थेत पैसे ठेवत असताना माणूस आपल्या गरजेला येईल आणि व्याज जास्त मिळेल असा विचार करतो. तुमच्या गरजेला ही पतसंस्था आली का? नाही. काय झालं? जरा माझ्या वडिलांची गेल्या वर्षी तब्येत बरी नव्हती, त्यावेळेला मी जरा पैशाची मागणी केली यांच्याकडे. म्हणजे आजारी आहेत म्हणून पैशाची मागणी केली? पण त्यावेळेला मला मिळाले नाहीत पैसे. काय म्हणाले? म्हणजे आता हे चाललंय असं, बघूया विचार. काय चाललंय असं म्हणजे नेमकं काय? आता म्हणजे केस झाल्या, आम्ही जरा चर्चा करतो, हे करतो आणि तुम्हाला काय ते सांगतो. मग त्याच्यानंतर मला कुणाचंही फोन वगैरे काय आला नाही की आम्ही तुम्हाला
थोडेफार पैसे देतो किंवा काय नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या वडिलांच्या आजारपणासाठी पैसे नाही. उपलब्ध झाले नाहीत, नाही. मदतीस आले नाही नाहीत. नाही. वडील काय करतात? चहाची गाडी त्यांचीच होती. हा. त्यांच्या हाताखाली आम्ही करत होतो. काम करत होता. करत होतो. आता काय करतात वडील? आता वडील गेल्या वर्षी गेले 15 वारले. वारले. उपचार करू शकला नाही तुम्ही? नाही, नाही. म्हणजे ते पैसे ज्या कारणासाठी ठेवले त्या कारणासाठी मिळाले वडिलांच्या उपचारासाठी सुद्धा मिळाले. मिळाले नाही. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हे पैसे आता मिळतील याची खात्री वाटते? वाटते. ठीक. कारण ही सगळी लोक इतक्या हिरिरीने काम करायला लागले, त्यामुळे मिळणार ह्याची 100% खात्री आम्हाला आहे. बरोबर. पण एवढंच काय होतंय, मी जरा तिथे गाडीवर असल्यामुळं ह्यांच्या पाठोपाठ मी येऊ शकत नाही. बरं, ठीक आहे. तर त्या लोकांनी मला फार सपोर्ट केलेला आहे. चालेल. ताई, आपलं प्रथम नाव सांगा. आशालता महादेव भाट. आशालता महादेव. आपण या जिल्हा परिषदच्या सेवेत होता काय? नाही, मिस्टर होते. हा, म्हणजे मिस्टरांनी पैसे ठेवलेत. हो. कुठले पैसे आहेत त्यांचे? निवृत्तीचे आहेत, रेग्युलर? हा, निवृत्तीचे. निवृत्तीचे. किती पैशाला अडकलाय आपण? 7 लाख. हा, 7 लाख. 7 लाख रुपये तुमच्या एकट्याच्या नावावर त्यांनी ठेवले होते का आणखी काही? नाही, माझ्या मुलाच्या, सुनबाईंच्या आणि त्यांच्या स्वतःच्या. अच्छा, असं सगळ्यांच्या नावावर ठेवलेले 7 लाख रुपये तुमच्या आज या पतसंस्थेमध्ये आहेत. तुम्हाला कधी समजलं हे पतसंस्था बुडाले किंवा अपारित झाले आपले सगळे ठेवीदार? मिस्टरांची तब्येत नवनाव जास्तच खालावत गेल्यामुळे तिकडे लक्षच देता आलं नाही. आणि त्यांचा मोबाईलला ग्रुप होता, त्यामुळे ते काय बघण्यात आलं नाही. आता हे ते मिस्टरांचे निधन व्हायच्या आधी 6 महिने आम्हाला कळलं. त्याचं पण टेन्शन त्यांनी खूप घेतलं. म्हणजे पैसे अपारित झाले, आपले ठेवी बुडाल्या असं त्यांना वाटलं आणि ते अडचणीत आले. हो, ते आजारी होते. आजाराला पैसे उपलब्ध झाले नाहीत. नाही. या कोर कमिटीच्या प्रयत्नांच्या खेरीज तुम्ही आणखी हे पैसे मिळवण्यासाठी परत मिळावेत म्हणून तुम्ही काय प्रयत्न केला आहात काय? हा, संघटनेतर्फे आम्ही ग्राहक न्यायालयामध्ये गेलेलो आहे एकजुटीने, आणि ॲडव्होकेट बळवंत पवार यांच्याकडे करवीर पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेमध्ये अनेक ठेवीदारांचे पैसे आज अपहार झालेले आहेत असं आपण दिसून येतं. यातल्या ठेवीदारांच्या आपण मुलाखती घेत आहोत. त्यापैकीच एक ठेवीदार आता आपल्यासमोर आहेत जे आजारी आहेत आणि त्यांना वेळेत पैसे मिळाले नाहीत असं त्यांचा आरोप आहे. आपण त्यांचा परिचय विचारून घेऊया आणि त्यांची मुलाखत घेतो. मामा, आपलं नाव सांगा आणि आपण कुठं काम करत होता ते सांगा. माझं नाव दिलीप शंकर मेहतर. हां, मी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र माळा शिरोली येथे काम करतो. निवृत्त झालाय? हो, सेवानिवृत्त आहे. कधी झाला? मी 2012ला. या पतसंस्थेत म्हणजे करवीर पंचायत समिती पतसंस्थेमध्ये तुमचे किती पैसे अडकलेत? म्हणजे 8,45,000. 8,45,000 रुपये अडकलेत. कधी अडकलेत हे समजलं तुम्हाला? आता 2 वर्ष झाली. माझं आता अँजिओप्लास्टीचं ऑपरेशन झालं. मला पैशाची ऑपरेशनसाठी गरज होती, पण मला हेलपाटे मारून सुद्धा पैसे मिळाले. कुणी तुम्हाला इन्स्टिगेट केलं किंवा हे पैसे या पतसंस्थेत ठेवा असं कुणी तुम्हाला हे केलं, आग्रह केला? ते पांडुरंग करीत आमचे पाहुणे. त्यांनी मॅनेजर. हां, त्यांनी मला जास्त आग्रह केला असल्यामुळे मला त्यांनी पैसे गुंतवायला लावले. आता त्यांना काय प्रयत्न करायचे, ते वारलेत बिचारे. त्यामुळं त्यांच्या जाण्यानंतर तुम्ही पैसे मिळवायसाठी काही प्रयत्न केला का? खूप जरा मारल्या, पण काही कोण दादच घेणार. आता हे पैसे परत ठेवीदारांचे मिळवण्यासाठी कोर कमिटी काम करते आहे, बरोबर? या व्यतिरिक्त तुम्ही काही प्रयत्न केलेत का? ग्राहक न्यायालयामध्ये केस दाखल केली. बर. माझे वकील बळवंत पवार आहे. बर. त्यांच्या मार्फत माझे प्रयत्न चालू. कधी आता काय नजीकच्या काळात तारीख वगैरे काय? नजीकच्या मागच्या महिन्यात तारीख झाली. बर.
आज आपल्यासमोर नवीन एक डिपॉझिटर आहेत. मी त्यांचा परिचय करतो. साहेब, आपलं नाव काय आणि आपण शासनामध्ये काय म्हणून काम करत होता? मी अशोक शंकर जाधव, क्लार्क, ज्युनियर क्लार्क म्हणून होतो. ज्युनियर क्लार्क म्हणतो पंचायत समिती करवीरला होतो. तिथनं माझी बदली आरोग्याला झाली. आरोग्यावर परत ह्याला काय नाही ग्रामपंचायत महिला बाल कल्याण झाली. तिथून मला प्रमोशन म्हणून मी ग्रामीण पाणी पुरवठा क्रमांक 1ला आलो. देसाईंची माझी ओळख ती सगळं नंतर. आता तुमचे पैसे या पतसंस्थेत किती अडकलेले आहेत? आता माझे जवळ माझे 5 लाख आणि मुलीचे 2 लाख असे दोन्ही मिळून 7 लाख रुपये अडकलेले आहेत. हे पैसे तुम्ही मागण्यासाठी गेला होता का? हो, मागण्यासाठी गेलो. मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे आमची क्षीरसागरला. मग ते असू दे, आता आहेत कशाला काढताय पैसे, आता लगेच कशाला काढताय, व्याज वाढते वाढू दे असं तिथला ते क्लार्क क्षीरसागर म्हणत होते. मग त्यामुळे आम्ही ते ठेवले. पतसंस्थेमध्ये तुम्ही पैसे ठेवण्यासाठी तुम्हाला कुणी सुचवलं किंवा कुणी इन्स्टिगेट केलं? ते मकदूल देसाई आपल्याकडे होते पंचायत समिती करेला. त्यांची माझी ओळख तिथं ते पंचायत समिती आणि पतसंस्थेत पण होते. पतसंस्थेत तिथं होते. ते म्हणजे अहो, पतसंस्था आपली कर्मचाऱ्याची आहे, कशाला दुसरीकडे पैसे ठेवता येते, ठेवत जा, व्याज आम्ही भरपूर देतोय आणि त्याचा फायदा घ्या तुम्ही म्हणून असं सांगून. म्हणजे व्याजाच्या आमिषानं तुम्ही पैसे ठेवले? व्याजाच्या आमिषानं आम्ही पैसे ठेवले. आम्ही ठेवायची आमची इच्छा नव्हती, तरी ते मागं लागलेत. ठेवा घेऊ लागले म्हणून आम्ही ठेवले त्यांच्याकडे. हे आपल्या पतसंस्थेत आपली पतसंस्था बुडाले आणि आपल्या रकमेचा अपहार झालाय, हे तुम्हाला कधी समजलं? ती ज्या दिवशी हे झाले, परीट वारले. परीट कोण? परीट तिथले क्लार्क होते म्हणजे पतसंस्थेचे. मग ते त्यांनी वारले असं आम्हाला कुणकुण लागली. आणि मग ते गोगाडा चालू झाला लोकांचा की बाबा परीट गेले आणि त्यात आम्ही पैसे ठेवलेले आहेत, मग काय होते काय नाही, कसं काय झाले काय म्हणून ते चर्चा सगळी पंचायत समितीवर सरकार सुरू झाली. मग तिथून पुढे ते काय झालं ते कोण काय तिथं त्यात लागू देणार. तुम्ही यानंतर ज्यांनी सांगितलं की या पतसंस्थेत पैसे ठेवा ते M.A. देसाई, त्यांना तुम्ही संपर्क करायचा प्रयत्न केला? त्यानंतर त्यांची माझी भेटच नाही. म्हणजे त्यांनी तुमची भेट घेतली नाही किंवा मी तिची भेट घेतली नाही, कारण गाठच पडला नाही. गाठ पडला नाही, टाळतायत तुम्हाला? टाळत होती. आता हे जे तुमची पतसंस्था आहे जी आता बऱ्यापैकी रक्कम अपहारित आहे, ह्या पैसे म्हणजे पतसंस्थेचं पुनरुज्जीवन होऊन संबंधित आहे, भ्रष्टाचाराच्याकडून कोणी ज्यांनी पैसे खाल्ले त्यांच्याकडून हे पैसे वसूल करण्यासाठी एक यंत्रणा चालू आहे. कुठले आहे तुम्हाला माहिती आहे? कोण आहेत त्या सगळे? आम्ही ठेवीदार सगळे आहेत. ठेवीदार तिथले सभासद, काही जणांनी कर्ज काढलेले, कर्ज उचललेले आहेत, घेतलेले आहेत, ते काय पेटलेले ते आम्ही आहेत. परत ठेवीदारांनी आम्ही कर्मचारी सगळे आहेत तिथे. बर. कोर कमिटीमध्ये कोण आहेत? कोर कमिटीचा तुमची सुभ्रा पवार एक आहेत. परत बाकीचे सगळ्यांचीच नावं काय मला काय घेता. बरं, ठीक आहे. तुम्हाला आता पैसे परत मिळतील असं वाटतं का? पैसे हे जर आम्ही ह्या पुढे रेटा लावला, कोर्टात आपण मी तारीख घातलेली आहे, त्यांच्या पाठीमागे छडा जर लावला तर पैसे मिळण्याची शक्यता आहे. बर, ठीक आहे. या व्यतिरिक्त संघटित होऊन पैसे परत मिळण्यासाठी तुम्ही कोर कमिटी केलेली आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही आता ही पतसंस्थेवरती म्हणजे प्रयत्न करतात. या व्यतिरिक्त तुम्ही काय प्रयत्न केलेत का? या व्यतिरिक्त काय आम्ही काय प्रयत्न नंतर केलेले आहे. कोर्टात वगैरे गेलाय? नाही, स्वतंत्र काय गेलेलो नाही. कोर कमिटी सांगेल त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याबरोबर गेलेलो आहे. ठीक आहे, धन्यवाद. करवीर पंचायत समिती कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था, या पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झालेला आहे आणि या अपहाराचे ज्यांनी हे पैसे या डिपॉझिट